महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी 15 डिसेंबरला पार पडला। महायुतीतील एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। या यादीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, तर अनेक दिग्गजांना डच्चूही मिळाला। शिंदे सरकारमधल्या 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 11 मंत्र्यांचा पत्ता कट झालाय। त्यामुळे महायुती सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली आहे। शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांना डावलून महायुतीनं एकूण 25 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे। यापैकी 18 जण हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत। पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, तर शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल आणि योगेश कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ आणि इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे। यावरून महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने जवळपास 12 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं तब्बल 4 नव्या चेहऱ्यांना, तसंच शिवसेना शिंदे गटानंही 4 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। फडणवीस सरकारनं केलेल्या या खांदेपालटमुळे कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट झालाय ते आता पाहूयात। भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित या 3 बड्या मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आलाय, तर शिवसेना शिंदे गटातील तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनाही वगळण्यात आलंय। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील आणि संजय बनसोडे या मंत्र्यांचा पत्ता सुद्धा कट करण्यात आलाय। यामध्ये दुसरी गोष्ट अशी की मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला असल्याचंही आता सांगितलं जातंय। दरम्यान ज्या दिग्गज नेत्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलंय त्यांना कोणती विशेष जबाबदारी देण्यात येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। या मंत्रिमंडळ विस्तारावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा।